श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत रावजी भिकाजी ढवळे यांच्यावर स्वामींची कृपादृष्टी. ही स्वामी चरित्रामधील एक पवित्र कथा. मित्रांनो, स्वामी चरित्रामधील कथा ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती मिळू शकते. अशा या पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. रावजी भिकाजी ढवळे उर्फ रावसाहेब ढवळे हे महाराजांचे मोठे भक्त होते. त्यांच्या मातोश्री श्री काशी क्षेत्री जाऊन राहिल्या होत्या. या पुण्यक्षेत्री आपला देह पडावा अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. एकदा त्यांच्या मातोश्रींची प्रकृती फार बिघडली. त्यांनी रावसाहेबांना त्वरित निघून यावे अशी तार केली. तार येताच रावसाहेब महाराजांची आज्ञा मागण्यास आले. महाराज म्हणाले, बैठ, किधर जाता. असा हुकूम झाल्यामुळे रावसाहेब स्वस्थ राहिले. पुढे मातोश्रींस आराम पडून त्यांची प्रकृती चांगली सुधारली. त्यानंतर परत 1 वर्षाने मातोश्रींची अशीच अवस्था झाल्याचे पत्र आले. त्यावेळीही श्री स्वामींनी आज्ञा दिली नाही. श्री समर्थांच्या वचनावर पूर्ण भरवसा ठेवून रावसाहेब गेले नाहीत. तिकडे मातोश्री पूर्ववत हिंडू फिरू लागल्याचे त्यांना पत्र आले. पुढे 3ऱ्या वर्षी असेच मातोश्रींची प्रकृती बिघडल्याचे पत्र आले व त्यात रावसाहेबांना पाचारण केले होते. महाराजांचा निरोप मागताच यावेळी मात्र महाराजांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली. तेव्हा रावसाहेब लगेच काशीस गेले. मातोश्रीस देवाज्ञा होऊन त्यांचा यथासांग विधी रावसाहेबांनी केला. पुढे काही दिवसांनी ते अक्कलकोटास महाराजांच्या दर्शनास गेले असता महाराज म्हणाले, पूर्वी गेला असतास तर गाय चिखलात रुतली असती. याचा अर्थ तू 1-2 वर्ष विनाकारण अडकून पडला असतास. महाराजांच्या बोलण्याचा अर्थ त्यावेळी कुणाला समजत नसे, पण मागून त्याचा मतितार्थ लक्षात येई. तो असा, महाराजांच्या सेवेस तू मुकला असतास असा होता. महाराजांची रावसाहेबांवर पूर्ण कृपादृष्टी होती. एकदा श्री समर्थांनी रावसाहेबांस सोन्याने मढवलेली रुद्राक्षांची माळ प्रसाद म्हणून दिली होती. ती त्यांनी पूजेत ठेवली. रावसाहेबांनी त्यानंतर संन्यास घेऊन धर्मकार्यात उर्वरित आयुष्य घालविले. महाराजांची भक्ती करून त्यांचा प्रचारही केला. इसवी सन 1840च्या सुमारास ते पुणे येथे समाधीस्थ झाले. संत असती दयेचा सागर, भक्तास्तव परम उदार. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. मित्रांनो, पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा.
श्री स्वामी समर्थ.